आता गणपती बाप्पा मोरया. मी आपली लाडकी मीना बनसोडे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे, जो मी माझ्या लाडूला गणपती बाप्पावर बनवत आहे. चला तर मग गणपती आणायला. अरे रे, मला एक फुलांचं दुकान दिसलं. आता चला गणपतीसाठी आपल्याला हार फुल घ्यायचंच होतं म्हणून मी त्या दुकानामध्ये एंट्री मारली. चला छान 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 हार घ्यावासा वाटला. मी तिथं हार बघत होते. मला खूप छान छान सगळे हार बाहेरून दिसले होते. तर त्यांना मी सांगितलं माझ्या छोटूसा बाप्पा त्याच्यासाठी छोटूसा हार द्या असं वाटत होतं. सगळे हार घेऊ कारण दिसायला इतके सुंदर होते. सगळे फुलं मिक्स वगैरे तुम्ही बघू शकता किती छान वाटतात. शेवटी मी त्यांना म्हणलं माझा छोटूसा बाप्पा एक छोटूसा हार द्या. त्यांनी दिलं. त्याच्यामध्ये मला दुर्वा ते बेलाची पानं वगैरे सगळं पाहिजे त्यांनी दिले. मग मला तिथे एक दोन गुलाबाची फुलं दिसले. काय आता ते पण घ्यावेशीच वाटतात बाप्पासाठी. चला मग त्यांनी आता हार फुल वगैरे दिला. त्याची तयारी घेतली. मी माझ्या हातामध्ये भेटलो. आता मला कुठं जायचं आहे तर बाप्पाला घ्यायला, कारण की त्याची मी वाट बघते की माझ्या घरी कधी येईल. चला तर मी टुन 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 परत उडी नाही मारत, आता गाडीवर बसून चालले कुठे तर बाप्पाला घ्यायला. मी ऑन द वे गाईज बघू शकता. मी असं ऑलमोस्ट पोहोचत आहे. बस 2 मिनटामध्ये पोहोचल. चला तर आता फायनली पोहोचणार. काय मी पोहोचलीच आहे समजायचं. आता बघा लगेच मी जाईल कुठे तर शॉपवरती. आता आले मी इथं वेटिंगवरती उभा राहिले. अरे बाबा इथे तर किती गर्दी रे बापरे. पण काय आता गर्दीमध्ये कसं घुसणार. बाहेर लई वेटिंग आहे. माझा पण वेटिंगवर नंबर आहे. पण मी थांबणारी धडपडी मुलगी आहे. लगेच मी एंट्री मारली. कसं तरी काय ओळखीचे ते गणपती बाप्पाले. ते पण काय म्हणणार नाहीत तरी पण ओरडतात. आता भीती वाटते. बघा गेले की लगेच बोलतात ओ केकवाल्या मॅडम कुठं घुसताय तुम्ही. मी म्हटलं माझ्या बाप्पाला बघायला. माझ्या बाप्पाला बघून छान वाटलं. फायनली मला माझ्या बाप्पा दिसला. त्यांचा मी तिथंही आशीर्वाद घेतला. छान वाटलं त्यांना बघून. आता कुठं का घाई आहे ना मला खूप बाप्पा घ्यायची. त्यांना मी बडबड केली. मग ते म्हणले थांबा मनसोडे मॅडम तुम्हालाच देऊन टाकतो एकदाचा बाप्पा. लगेच घाईमध्ये घेतला माझा बाप्पा. मला बोलते द्या पाठ. त्यांना नारळ वगैरे दिलं. त्यांनी माझा बाप्पा ठेवून दिला पाटावरती. पण काय पाठ छोटा पडला. माझी थोडीशी मूर्ती मोठी होती. मग त्यांनी बरोबर नाही बसवला. मी त्या मूर्तीला माझ्या बाप्पाला छानपैकी ॲडजस्ट केलं का तर त्यांना काही होऊ नये म्हणून, कारण ते बाप्पा आहेत. घेतली त्यांनी. मला माझ्या हातामध्ये दिसला. किती तो माझ्या मनात आनंद झाला आहे काय सांगू तुम्हाला. पण हृदय धडधड होते बरं का, कारण की माझा छोटूसा बाप्पाला जे घेऊन जायचं आहे मला खूप सांभाळून वगैरे. चला तर मग मी निघले. आता परत मी गाडीवरती बसले. माझी छोटीशी गाडी, छोटूसा बाप्पा आणि मी. आता बघा आमचे घाबरायला होते कारण बाप्पा एका हातात पकडला आहे, गाडीवर आहे. भीती पण वाटते ना आनंद पण आहे, कारण की बाप्पा माझ्या घरी चालला. त्या आनंदामध्ये मी पोहोचले शेवटी बिल्डिंग खाली. आता वरती मला 3ऱ्या माळ्यावरती जायचे. कशाचं काय आता इथं भेटला माझा मित्र. तो पण घरात झोपला आहे. मारले दरवाज्यावरती लाथ. उठ रे म्हणलं चल माझा बाप्पा आलाय. असं बोलत मी मारणार गणपती बाप्पाला घेऊन माझ्या बिल्डिंगमध्ये एंट्री. आता धावत धावत पळत अशी घाईमध्ये वरी गेले, कारण की बाप्पाचं औक्षण करण्यासाठी सगळे वेटिंगवर होते. बघितलं आले औक्षण करायला. माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता गाईज किती दमले आहे मी. पण हां बाप्पाला घेण्यामुळे मला अजून शक्ती अजून स्फूर्ती भेटत आहे, कारण बाप्पा आहे ना बाप्पा स्वतः माझ्या हातामध्ये आहे. त्यांना मी घेऊन आले माझ्या घरी. खूप छान फिलिंग होती. त्याने ॲक्शन केलं. खूप छान वाटले. आजूबाजूचे सगळे दंगा करत होते. गणपती बाप्पा मोरया मोरया वगैरे बोलत होते. आता माझ्या घराच्या समोर आल्यानंतर परत बाप्पाचं औक्षण झालं. इथं माझंही औक्षण घेतले. पाय धुतले बाप्पाचे. माझे हात कुंकू लावलं. औक्षण घेतलं. आता आणली माझ्या बाप्पाला घरामध्ये. कुठं तर त्यांना बसवायला त्यांच्या जागेवरती, म्हणजे तिथे. आता मी त्यांना आता विराजमान करायची धडपड. मूर्ती मोठी म्हणून घाबरायला होतं. शेवटी त्यांना मी विराजमान केलं. बाप्पा त्यांच्या मस्तकी त्यांच्या स्थानी विराजमान झाले. मग बाप्पांची गेली मी. आता घाईमध्ये सगळे आरतीची वाट बघत होते म्हणून मी पटापटा सगळी तयार झाल्यामुळे हळद कुंकू अक्षदा व्हायला त्यांचा आशीर्वाद घेतला. मनाला छानपैकी थँक्यू सो मच बोलले बाप्पाला आणि सगळ्यांना बोलले बघा माझ्या गणपती बाप्पा किती सुंदर आहे. आता काय तर बाप्पांचा फेस दाखवायची वेळ, कारण माझ्या गोडूल्या बाप्पाचा चेहरा बघण्यासाठी सगळे अशी उत्सुक होते. सगळे मागे येत ना कॅमेऱ्याच्या. चला आता माझ्या बाप्पाचा फेस बघा. 1 2 3 गो. बघा माझ्या बाप्पा किती गोड ना. काय बोलू त्यांना बघून आहे ना असं हृदयात ना धडधड समथिंग अशी ट्यून वाजत आहे. खूप छान फिलिंग आहे माझ्या बाप्पाचे. बघू शकता डोळे असे किती क्यूट आहे. त्यांच्या डोक्यावरती पगडी आहे मिक्स कलरची. त्याचा तो हातावरती तो छोटूसा मोदक, त्यांची पिवळं मोदक. अरे आता काय आता त्यांचा हात बघायचा. हातावरच्या श्रीवरती आमचं लक्ष. अरे काय तिथं माझ्या नावाची पाटी पण. अरे माझ्या नावाची पावती तशीच आहे. मीना बनसोडे जाऊ द्या. आमचं हाताच्या श्रीकडे लक्ष होतं. त्यांना तो सजवलं आहे. त्यांना ज्या पद्धतीने त्यांना इतकं छान केलं आहे. कपाळावरती चंद्रकोर बनवली. त्यांचे डोळे माझ्याशी बोलत आहेत की बाबा किती छान फिलिंग आहे काय सांगू शकते तुम्हाला. आता फायनली माझा बाप्पा तुम्ही बघा कसा आहे कसा नाही नक्की सांगा. मी आता थँक्यू सो मच बोलते बाप्पाला. असंच तुझा आशीर्वाद
सगळ्यावरती राहू दे, माझ्यावरती राहू दे. थँक्यू सो मच गणपती बाप्पा की तू माझ्या घरी आला. असा तू सगळ्यांना, आजूबाजूवाल्यांना आशीर्वाद दे, सगळ्यांना खुश ठेव, सगळ्यांना हॅपी ठेव. थँक्यू सो मच बाप्पा की तू माझ्या इथे आलाच आहेस. आणि थांबता ऑडिओ काही बंद करू नको. मला आता गाईजला सांगायचं आहे. गाईज, कसा वाटला तुम्हाला माझा बाप्पा? आणि हे माझ्या बाप्पाचं 11वे वर्ष आहे. मी 11वे वर्षीही माझा बाप्पा त्याचा आशीर्वाद मला देतो आहे. माझ्यावरती त्याचं खूप आशीर्वाद आहे, प्रेम आहे, माझंही त्याच्यावरती खूप आहे. मला तर खूप छान फील होतं आहे, खूप छान आहे. म्हणून मी आता फर्स्ट बाप्पावरती माझ्या हा ब्लॉग बनवला आहे. गाईज, तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. मला कमेंट करून सांगा माझा बाप्पा कसा आहे. मी त्यांच्या तयारीमध्ये काही कमी जास्त तर नाही आहे ना. तुम्हाला काय हवं नाही ते सगळ्या गोष्टी मला शेअर करू शकता. काही चांगलं तुम्हाला आवडलं असेल तर, काही पण असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी नक्की त्याच्यामध्ये हे करेल, कारण की मी ब्लॉगची सुरुवात केली आहे. तुमचा सपोर्ट मला नक्की असू द्या गाईज. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी आपली लाडकी मीना बनसोडे. बाय, टेक केअर.